नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 9 मानव संसाधन विकास या पेपरचा पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या तासिकेला आपण मानव संसाधन विकासाची संकल्पना जगभरामध्ये कशा पद्धतीनं उदयास आली, ती औद्योगिकीकरणानंतर व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं स्थिर झाली, व्यवस्थापकीय क्षेत्रातून सार्वजनिक प्रशासनामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये मानव संसाधन विकास ही संकल्पना कशी आली, या बाबीची उत्क्रांती गेल्या तासिकेला आपण पाहिलेली. मानव संसाधन विकासाची उत्क्रांती पाहत असताना आपण ही उत्क्रांती लोकप्रशासनाच्या किंवा लोकव्यवस्थापनाच्या 6 टप्प्यामध्ये कशी कशी झाली याची माहिती आपण पाहिलेली आहे. एक, कामगार चळवळीचा कालखंड. दुसरा, सामाजिक जबाबदारीचा कालखंड. तिसरा, शास्त्रीय व्यवस्थापनाचा कालखंड. चौथा, मानवी सहसंबंध दृष्टिकोनाचा कालखंड. पाचवा, वर्तनवादी दृष्टिकोनाचा कालखंड. 6, प्रणाली दृष्टिकोनाचा कालखंड, ज्याला आपण सिस्टीम अप्रोच इरा असं म्हणून ओळखतो. मग या बाबीनंतर या 6 कालखंडामध्ये मानव संसाधन विकासाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली आपण पाहिलं. लिओनार्ड नाडलेर यांनी 1969 मध्ये मानव संसाधन विकास ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्यानंतर युनोने 1989 मध्ये आपल्या आमसभेमध्ये मानव संसाधन विकासाचा ठराव संमत केला. युनोने नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिकाधिक महत्तम उपयोग करून घेऊन त्याचा जगभरातील सर्व देशांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी त्याचा उपयोग कसा करून घेता येईल या दृष्टीनं मानव संसाधन विकास या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर विकसनशील आणि अविकसित देशांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी युनोला मानव संसाधन विकास ही संकल्पना अत्यंत गरजेची वाटली आणि त्यातून त्याने 1989 मध्ये हा ठराव युनोमध्ये घेतलेला आहे. यानंतर आपण आज पाहूया मानव संसाधन विकासाचे स्वरूप काय. आजच्या तासिकेला आपण मानव संसाधन विकासाचे स्वरूप आणि मानव संसाधन विकासाची व्याप्ती हे 2 मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन विकास आपण पाहिलेलं आहे, ही एक प्रक्रिया आहे आणि 21व्या शतकामध्ये मानव संसाधन विकास या संकल्पनेला अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण पाहिलं, मानव संसाधन विकास या संकल्पनेमध्ये आकाराने विस्तृत लोकसंख्येचे रूपांतर कुशल, क्रियाशील व उत्पादक अशा मानवी संसाधनामध्ये परिवर्तित केले जाते. मानव संसाधन विकास म्हणजे संख्यात्मक लोकसंख्येचं गुणात्मक लोकसंख्येत परिवर्तन करण्याची ती एक प्रक्रिया आहे. आपण पाहिलं, मानव संसाधन विकास ही एक आधुनिकीकरणाचे दरवाजे खुले करण्याची प्रक्रिया आहे. मानव संसाधन विकासामध्ये संख्यात्मक लोकसंख्येचं गुणात्मक लोकसंख्येत रूपांतर करण्यासाठीची प्रक्रिया आहे. मानव संसाधन विकास ही लोकांमध्ये वर्तन विषयक परिवर्तन घडवून आणणारी कृतींची शृंखला आहे. मानव संसाधनाच्या विकासामध्ये शिक्षणातून मानवी क्षमतांमध्ये वृद्धी घडवून आणली जाते. त्याचबरोबर लोकांना सर्व आरोग्य विषयक सोयी सुविधांची पूर्तता केली जाते.
त्याचबरोबर लोकांना सदृढ आरोग्य प्राप्त करण्याच्या अनुषंगानं विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून विविध धोरणं आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. मानव संसाधन विकास होत असताना मानव संसाधन विकासासमोर समाजातील भेदभाव नष्ट होऊन आर्थिक विकास करणं, त्याचबरोबर लोकांमध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, जात, अंधश्रद्धा या विविध गोष्टींचं किंवा अनिष्ट रूढींचं किंवा अनिष्ट प्रथांचं निर्मूलन करून त्या ठिकाणी सर्वांचा मानव संसाधन विकास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन विकासाचे स्वरूप नेमके कसे आहे? मानव संसाधन विकास ही एक अभ्यास विषय म्हणून पुढे आलेला. विद्यार्थी मित्रांनो, मानव संसाधन विकास ही प्राचीन काळापासून मानवाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित असणारी ही संकल्पना आहे. मानव संसाधन विकासाचे स्वरूप लक्षात घेणे अत्यंत गरजेचं आहे. कोणताही विषयाचा अभ्यास करण्याअगोदर त्या विषयाचे स्वरूप समजावून घेणे हे अत्यंत गरजेचे असते. मानव संसाधन विकासाचे स्वरूप ज्ञानाधिष्ठित आणि कौशल्याधिष्ठित आहे. म्हणजे मानव संसाधन विकासाचं स्वरूप हे ज्ञानाधिष्ठित आणि कौशल्याधिष्ठित आहे. म्हणजे या ठिकाणी ज्ञान आणि कौशल्य या दोन गोष्टींना त्या ठिकाणी अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच आजच्या काळामध्ये मानव संसाधन विकास करण्यासाठी देशभरामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास अभियान योजना असेल किंवा IIT, IIM किंवा ITI असतील किंवा टेक्निकल इन्स्टिट्यूट असतील यांच्या माध्यमातून कौशल्याधिष्ठित कोर्सेसचं आयोजन उत्तरोत्तर काळामध्ये वाढत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीनं मानव संसाधन विकासामध्ये तुम्हाला ज्ञानाधिष्ठित असणं आणि त्यांच्यामध्ये विविध कौशल्यांचा अंतर्भाव करणं किंवा त्यांना कौशल्य पूर्ण बनवणं हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. पुढे मानव संसाधन हा एक स्वतंत्र सार्वभौम अभ्यास विषय आहे. स्वतंत्र आणि सार्वभौम या अर्थानं तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कृषी क्षेत्रात जा, आरोग्य क्षेत्रात जा, सेवा क्षेत्रात जा, शिक्षण क्षेत्रात जा, व्यवस्थापकीय क्षेत्रात जा किंवा सैनिकी क्षेत्रात जा, त्या ठिकाणी मानव संसाधन विकास हा विषय सार्वभौम स्वरूपामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. कोणत्याही कंपनीत जा, कोणत्याही व्यवस्थापनात जा किंवा कोणतंही मॅनेजमेंट असेल, त्या ठिकाणी मानव संसाधन हा विकास हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेला. कारण कोणत्याही कंपनीमध्ये, व्यवसायामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये मानव संसाधन विकासाच्या अनुषंगानं कार्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. मानव संसाधन विकास हा अलीकडच्या काळामध्ये एक युनिव्हर्सल सब्जेक्ट म्हणून तो सर्वदूर पोहोचलेला आहे. त्यानंतर मानव संसाधन विकास हा नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करण्याच्या दृष्टीनं मानव संसाधनाच्या विकासाचे स्वरूप असते. आपल्याला ज्या पद्धतीनं नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करायचा आहे त्या पद्धतीनं मानव संसाधन विकासाचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे मानव संसाधन विकासामध्ये मानवी क्षमतांना वृद्धिंगत करण्याचं कार्य हे निरंतर चालत असतं. कारण मानव संसाधन विकास तेव्हाच होईल जेव्हा मानवी क्षमतांना उत्तरोत्तर वृद्धिंगत केलं जाईल. कारण आज टेक्नॉलॉजीचं युग आहे. या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मानवी क्षमतांमध्ये वाढ करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण टेक्नॉलॉजीत दररोज होत असलेले बदल, ते बदल मानवाने स्वीकारणे आणि ते स्वीकारण्यासाठी त्यांच्या क्षमतांना वृद्धिंगत करण्याचं कार्य हे मानव संसाधन विकासामध्ये केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर मानव संसाधन विकास ही संकल्पना वैश्विक स्वरूपाची संकल्पना आहे. म्हणजे मानव संसाधन विकास ही संकल्पना फक्त विकसित देशातच आढळते असं नाही, किंवा ती विकसनशील देशातच आढळते असं नाही, किंवा ती अविकसित देशातच आढळते असं नाही. तर जगामध्ये अविकसित देश असतील, विकसनशील देश असतील किंवा
विकसित देश असतील, या तिन्ही देशामध्ये मानव संसाधन विकास ही संकल्पना तेवढ्याच प्रमाणामध्ये लागू असलेली आपणाला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आज पहा, अविकसित देशामध्ये मानव संसाधन विकासाच्या दृष्टीने सर्वांना शिक्षण देण्याचे कार्यक्रम चालू आहेत. आरोग्यविषयक सेवा सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं अविकसित देशांनी, विकसनशील देशांनी आणि विकसित देशांनी तिन्ही स्वरूपाच्या राष्ट्रांनी देशासाठी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. ते सतत आपली कार्य करत असलेले आपल्याला दिसून येतात. मानव संसाधन विकासाचे स्वरूप हे सार्वजनिक स्वरूपाचं असतं. सार्वजनिक स्वरूपाचं म्हणजे मानव संसाधन विकास ही व्यवस्थापकीय स्वरूपाची तर आहेच, पण ती सार्वजनिक स्वरूपाचं म्हणजे मानव संसाधन विकास हा कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, सैनिक क्षेत्र असेल, व्यवस्थापन क्षेत्र, अशा सर्व क्षेत्रामध्ये मानवी संसाधनाचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीनं ती उपयोगात आणली जाते. मानव संसाधन विकास हा नियोजनबद्ध स्वरूपाचा असतो. आपण पाहिलं, आत्ताच भारत सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण घोषित केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5+3+3+4 अशा पद्धतीचा शैक्षणिक आकृतिबंध स्वीकारलेला आहे. हा शैक्षणिक आकृतिबंध पुढचे जवळपास 30 ते 35 वर्षामध्ये देशातील संपूर्ण मानव संसाधनाचा विकास करण्यासाठी तो नियोजनबद्ध स्वरूपामध्ये राबवण्याचं कार्य हे भारत सरकार हाती घेणार आहे. आणि त्या दृष्टीनं सार्वजनिक धोरणांची निर्मिती ही येणाऱ्या काळामध्ये विविध कायद्यांच्या माध्यमातून, विविध धोरणांच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार असल्याचे आपण जसं की 1986ला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं. 1986 पासून 2020 पर्यंत आजपर्यंत 34 वर्ष झाले. या नवीन शैक्षणिक धोरणावर संपूर्ण देशभरामध्ये शैक्षणिक आकृतिबंध लागू झाला आणि त्यानुसार नियोजनबद्ध विकास चालू असलेला आपल्याला दिसतो. 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार नियोजनबद्धपणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांचं त्या ठिकाणी सशक्तीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो काही सध्याचा आकृतिबंध आहे त्या आकृतिबंधाप्रमाणे काम झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांतर्गत RTE ॲक्ट 2009 येऊन मानव संसाधन विकासाची व्याप्ती अधिक विस्तृत झालेली आपल्याला दिसून येते आणि प्रत्येक बालकाला 6 ते 14 वयोगटातील बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे त्या ठिकाणी प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मानव संसाधन विकास ही एक नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन स्वरूपाची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर मानव संसाधन विकास ही संघटित स्वरूपाच्या कृतींची शृंखला असते. मानव संसाधन विकासात मानवाला सकारात्मक ज्ञान देऊन त्याचं वर्तन विषयक परिवर्तन घडवून आणलं जातं. मानव संसाधन विकासामध्ये संघटनात्मक आणि व्यक्तिविषयक अशा दोन्ही स्वरूपाची ध्येय साध्य करण्यासाठी मानवाच्या क्षमतांचा पद्धतशीर विकास घडवून आणला जातो. मानव संसाधन विकास ही संघटित स्वरूपाच्या कृतींची शृंखला आहे. मानव संसाधन विकासात मानवाला सकारात्मक ज्ञान देऊन त्यांचे वर्तन विषयक परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. मानव संसाधन विकासात संघटनात्मक आणि व्यक्तिविषयक अशा दोन्ही स्वरूपाची ध्येय साध्य करण्यासाठी मानवांच्या क्षमतांचा पद्धतशीर विकास घडवून आणला जातो. एकंदरीत मानव संसाधन विकास ही राजकीय विकासाशी संबंधित आहे, ती सामाजिक विकासाशी संबंधित आहे, ती सांस्कृतिक विकासाशी संबंधित आहे आणि ती आर्थिक विकासाशी संबंधित आहे. म्हणजेच मानव संसाधन विकास ही आधुनिकीकरणाचे दरवाजे खुले करणारी एक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर मानव संसाधन विकासाचे व्यावसायिक स्वरूप देखील आहे. म्हणजे एखादी कंपनी असेल, एखादं मंडळ असेल, महामंडळ असेल, कमिटी असेल, त्या ठिकाणी मानव संसाधन विकासाला अत्यंत महत्त्व दिलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो
मानव संसाधन विकासाचे स्वरूप हे आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपण मानव संसाधन विकासाचे स्वरूप पाहिल्यानंतर आपल्याला मानव संसाधन विकासाची व्याप्ती पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मानव संसाधन विकासाची व्याप्ती पाहत असताना आपण काही बाबींचा त्यामध्ये जाणीवपूर्वक उल्लेख करणं हे गरजेचं आहे. मानव संसाधन विकासाची व्याप्ती. कोणत्याही विषयाच्या व्याप्तीचा अभ्यास करत असताना त्या विषयाचे कार्यक्षेत्र, त्या विषयाच्या कार्यकक्षासंबंधी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कोणत्याही विषयाची व्याप्ती लक्षात आल्याशिवाय त्या विषयाचं स्वरूप, उद्दिष्ट आणि महत्त्व हे स्पष्ट होऊ शकतं. म्हणून कोणत्याही एखाद्या विशिष्ट विषयात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे निश्चित करणं म्हणजे त्या विषयाची व्याप्ती स्पष्ट करणं. म्हणून मानव संसाधन विकासाचे स्वरूप हे दिवसेंदिवस वाढत आहे. मानव संसाधन विकासाची व्याप्ती देखील विस्तारली जात आहे. व्याप्तीचा अभ्यास करताना त्याची विषयवस्तू काय आहे, त्याचा सब्जेक्ट मॅटर काय आहे याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मानव संसाधन विकासाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या उपविषयांचा समावेश होतो हे सांगणं म्हणजे विषयाची व्याप्ती. त्याचप्रमाणे हा विषय कोणत्या क्षेत्रावर प्रभाव टाकतो हे देखील अभ्यासलं पाहिजे. कारण प्रत्येक विषयाचा प्रभाव हा विविध घटकांवर पडत असतो. या सर्व इत्थंभूत बाबीचा विचार हा मानव संसाधन विकासाच्या व्याप्तीमध्ये केला. मानव संसाधन विकास या विषयाचा सर्व क्षेत्रावर प्रभाव पडतो. मग तो कृषी क्षेत्र असेल, मग ते उद्योग क्षेत्र असेल, मग ते सेवा क्षेत्र असेल. या तिन्ही क्षेत्रात उपयोगात आणल्या जाणाऱ्या मानवी संसाधन क्षमतेचा विकास घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व बाबींचा मानव संसाधनाच्या विकासात अभ्यास केला जातो हे आपण पाहिलं. मानव संसाधन विकास या विषयाचा सर्व क्षेत्रावर कसा प्रभाव पडतो हे आपण पाहिलं. म्हणून अलीकडील काळात मानव संसाधन विकासाच्या व्याप्तीमध्ये बदल घडून येणं हे स्वाभाविक आहे. मानव संसाधन विकासामध्ये व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये भरती आहे, प्रशिक्षण आहे, व्यवस्थापन विकास आहे, तांत्रिक शिक्षण आहे, व्यवसाय नियोजन आणि विकास आहे, संघटना विकास आहे. या विविध बाबींचा देखील मानव संसाधन विकासाच्या व्याप्तीत व्यवस्थापकीय स्वरूपामध्ये समावेश होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून मानव संसाधन विकासाची आज प्रत्येक क्षेत्रामध्ये व्याप्ती वाढत आहे. या विविध बाबीला अनुषंगूनच औद्योगिकीकरणाच्या नंतर ही बाब व्यवसाय क्षेत्रात आली. व्यवसाय क्षेत्राच्या नंतर 1969 नंतर ते संपूर्ण जगभर आली. जगभरामध्ये नंतर ते युनोच्या ठरावामध्ये आल्यानंतर तिथून पुढे ती संपूर्ण जगभरामध्ये विविध विद्यापीठांमध्ये मानव संसाधन विकास या संकल्पनेचा अभ्यास होऊ लागला. विविध विद्यापीठांमध्ये अभ्यास होऊ लागल्यानंतर देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालये, तांत्रिक विद्यालये यामध्ये देखील मानव संसाधन विकासाच्या संकल्पनेचा अभ्यास होऊ लागला. भारतामध्ये देखील मानव संसाधन विकास या संकल्पनेचा अभ्यास विविध महाविद्यालयातून केला जात आहे. तो IIT, IIM यासारख्या विविध संस्थांमधून देखील तो केला जात आहे. म्हणून हा विषय आजच्या काळामध्ये लोकप्रशासन विषयामध्ये देखील BA तृतीय वर्षाला मानव संसाधन विकास हा विषय ठेवलेला आहे. त्याचबरोबर मानव संसाधन विकासाच्या व्याप्तीमध्ये मानव संसाधन विकासासाठी कार्य करणाऱ्या ज्या देश पातळीवरील जागतिक स्तरावरील ज्या संघटना आहेत त्या सर्व संस्था आणि संघटनांचा समावेश देखील मानव संसाधन विकासाच्या व्याप्तीत होतो. जसं की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आहे, NCERT आहे, उच्च शिक्षण व संशोधन संस्था आहेत, त्याचबरोबर उच्च शिक्षण विषयक विविध आयोग आहेत, विद्यापीठ अनुदान आयोग आहेत, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या विविध संस्था आहेत, AICTE आहे, मूल्य शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत किंवा व्यक्तिमत्व विकास आहे, डिस्टन्स एज्युकेशन आहे. या सर्व बाबींचा त्याचबरोबर मानव संसाधन विकासाचे नियोजन हे देखील
मानव संसाधन विकासाच्या व्याप्तीमध्ये येत असलेला आपल्याला दिसून येतं. या विविध बाबींचा अभ्यास मानव संसाधन विकासाच्या व्याप्तीमध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं आज जगामध्ये असं एकही क्षेत्र शिल्लक नाही की ज्या क्षेत्रामध्ये, ज्या संघटनेमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये मानव संसाधन विकास या संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला. खरं तर मानव संसाधन विकास आजच्या काळामध्ये मानव संसाधन विकास या संकल्पनेला अधिकाधिक महत्त्व येऊन मानव संसाधन विकास ही विचारांचं आधुनिकीकरण करणारी प्रक्रिया आहे. ती मानवी संसाधनाच्या योग्यतेमध्ये वाढ करणारी प्रक्रिया आहे. ती मानवी संसाधनाच्या मनोबलात वाढ करणारी प्रक्रिया आहे. ती कार्यक्षम कर्मचारी वर्गाची उपलब्धता करणारी प्रक्रिया आहे. संघटनेचं उद्दिष्ट प्राप्त करणारी प्रक्रिया आहे. एकंदरीत देशांमध्ये लोकांचं मानवी कल्याण, मानवी हित करणारी मानव संसाधन विकास ही संकल्पना आहे. मानवी संसाधन विकासामध्ये शिक्षण, आरोग्य या बाबींना अधिकाधिक महत्त्व दिलं जातं. त्या अनुषंगानं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक मंडळ असतील, या विविध संस्थांकडून शासकीय स्तरावर आणि खाजगी स्तरावर मानव संसाधन विकासाच्या बाबतीमध्ये विविध कार्य केलेली दिसून येतात. मानव संसाधन विकास करण्याच्या अनुषंगानं प्रत्येक मॅनेजमेंट हे ज्ञान, कौशल्य आणि प्रशिक्षण यामध्ये वाढ करून आपल्या कर्मचारी वर्गामध्ये मानव संसाधन विकास घडवून आणण्याचं कार्य करतं. त्याचबरोबर देशामध्ये देखील सर्व सामाजिक घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून, त्याचबरोबर आरोग्य सुविधांची सुविधा पोहोच करून, त्याचबरोबर पोषण आहार असेल किंवा इतर या विविध बाबींमधून मानव संसाधन विकास हा साध्य करण्याचा प्रयत्न देशभरामध्ये केला जातो. पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण मानव संसाधन विकासाचे स्वरूप आणि व्याप्ती हे 2 मुद्दे पाहिलेले आहेत. उद्याच्या तासिकेला आपण मानव संसाधन विकासाची उद्दिष्टे आणि त्याचं महत्त्व हे 2 मुद्दे पाहू आणि आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.